कराडच्या मुलानं पोलिसांना तब्बल 150 कॉल केल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला। महादेव मुंडेचा खून झाल्यानंतर फोन कसे जातात, फोन एकाच घरातून कसे गेले, असा सवाल त्यांनी उपस्थित करत या सगळ्या प्रकरणात आता वाल्मिक कराडच्या मुलांच्या दिशेने अंगुली निर्देश केले। त्यामुळे वाल्मिक कराड जेलमध्ये गेल्यानंतर आता नंबर मुलांचा आहे का सवाल। सतत मला वाटतं 100 वेळा 150 वेळा मोबाईल केलेले। यांना 150 कॉल करण्याची आवश्यकता काय, हे मी एसपींना निवेदन दिलेलं आहे। खून आणि खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड जेलमध्ये गेल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी आता नवं टार्गेट शोधलंय। वाल्मिक कराडच्या मुलांना सुरेश धस यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। महादेव मुंडेंची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड आणि श्री कराड यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप, विष्णू फड, गोविंद भरणे आणि भास्कर केंद्रे यांच्यासह 6 मोबाईल क्रमांकांवर अर्ध्या तासात तब्बल 150 वेळा कॉल केले। हत्या झाली तेव्हा हे फोन का केले गेले याचा तपास झाला पाहिजे, अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे। ज्या पोलिसांना कराडांच्या मुलांनी फोन केल्याचा आरोप करण्यात आला आहे ते पोलीस कर्मचारी वादग्रस्त असल्याचा दावाही धस यांनी केला आहे। हे पोलीस कर्मचारी 15 वर्षांपासून एकाच ठिकाणी नोकरी करतायत, याकडेही धस यांनी लक्ष वेधलंय। महादेव मुंडेचा खून झाला त्यावेळेस यांच्या घरातून त्यांच्याकडे फोन कसं काय जातात याचाही तपास झाला पाहिजे। मी आज आरोपी मानत नाही, पण मग यांना 150 कॉल करण्याची आवश्यकता काय, हे मी एसपींना निवेदन दिलेलं आहे। आणि 150 कॉल चेक केले गेलेत मनाकडून, जे मुंबईवरून सायबर तज्ञ आणलेले आहेत, दुबे नावाचे जे सायबर तज्ञ आहेत, त्यांनी त्यांचं मत या ठिकाणी नोंदलेलं आहे। आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासूनच वाल्मिक कराड आणि त्यांच्या आकाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। परळीतील काही खुणांची प्रकरणं धस यांनी चव्हाट्यावर मांडली आहेत। आता धस यांच्या रडारवर वाल्मिक कराडची मुलं आली आहेत, त्यामुळे धस यांनी केलेले आरोप आणि दाव्यांकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।